हे जे ड्रॅगन फ्रूट्स आपण आता मी घेतलं ते बुलढाण्याहून दीपक भाऊ यांनी ऑर्गॅनिक शेती करून पिकवलेलं फळ आहे। त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवारणीचा वापर ते करत नाहीत आणि त्याच्यामुळे आरोग्याला ते अतिशय उत्तम असं आहे। बऱ्याच प्रकारचे जे आजार आहेत त्या आजारांवर उपयुक्त असं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे खाण्याला अतिशय आवडीने लहान मुलं सुद्धा ते खातात। ते असंही खाता येतं आणि त्याचं शेक करून सुद्धा आपण खाऊ शकतो आणि बऱ्याच प्रकारचे आजार नैसर्गिकरित्या आपण दूर ठेवण्यासाठी या फळांची आपल्याला मदत होते। अतिशय चवीला रुचकर असं आणि उत्तम असं हे फळ या चोपड्याच्या मार्केटमध्ये या दीपक भाऊने आपल्याला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिलेला आहे। शहरामध्ये बरेच विक्रेते असतात, त्याकडे ग्राहक पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही। हे बुलढाण्याहून आलेले फळ हे घेण्यासाठी का येतात? त्याचं कारण हेच की ते पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, कुठल्याही प्रकारची फसवणूक ते करत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते चवीला अतिशय उत्तम प्रकारचे आहे, रुचकर आहे, स्वादिष्ट आहे आणि त्यामुळे बरेच मी आता जवळपास 4-5 वर्षापासून त्यांच्या नियमित ग्राहक आहे। नियमित त्यांच्याकडून मी फळं विकत घेतो, अगदी स्वतःहून त्यांना फोन करून विचारतो की तुम्ही कधी येणार आहात आणि त्यामुळे ग्राहकांची पसंती त्यांच्या या फळांना असते। ड्रॅगन फ्रूट आणलेले ते कुठून आणले आणि कुठे आपली? हे बुलढाण्यावरून आणलेले आहेत आणि बुलढाण्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये माझी शेती आहे आणि माझी शेती ही संपूर्ण सेंद्रिय शेती आहे। हे पूर्ण फळ हे झाडाला पिकलेलं आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आहे। यामध्ये आम्ही कुठलेच रासायनिक तत्व वापरत नाही, रासायनिक खत वापरत नाही। त्याच्यामुळे याची एक बाजारात मिळणाऱ्या फळांपेक्षा याची एक विशिष्ट आणि वेगळी गोडी आहे। याच्यात रासायनिक तत्व नसल्यामुळे इतर फळांपेक्षा हे खायला चविष्ट आहे। त्याच्यामुळे मला खास ग्राहकांच्या आग्रहास्तव बुलढाण्यावरून इथे यावं लागतं चोपड्याला। माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपवरती माझे जे नियमित कस्टमर आहे हे 5 किलो 7 किलो 10 किलो अशा प्रमाणे ऑर्डर देतात आणि ती ऑर्डर देण्यासाठी म्हणून मला बुलढाणा वरून चोपड्याला इथे यावं लागते। चोपडा, जळगाव, खामगाव अशा ठिकाणी माझा माल विक्रीला जातो। किती माल आणलेला आहे? मी प्रत्येक वेळेस जवळपास ही आपण बघता ही गाडी भरून माल आणतोय। एक मिनिट, आता बघा आज सकाळपासून मी आलेलो होतो, जवळपास 3 ते 4 हिस्से माझा माल विकला गेलेला आहे। आता फक्त 1.5 क्विंटल माल राहिलेला आहे, 5 क्विंटल माल